सो गाईज आता आम्ही चाललेलो आहे हनुमान मंदिरात. हिमेश आहे माझा भाऊ आणि माझ्या दोन्ही बहिणी. एक मोठी आहे अन्वी आणि ती छोटी आहे ती श्रावणी. एक छत्री खोला, आता पाऊस पण आला आहे तर आम्ही आता डायरेक्ट तुम्हाला इथे हनुमान मंदिरात चाललेलो, तिथंच तुम्हाला डायरेक्ट दाखवू. तर तुम्ही आमच्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. तर गाईज तुम्हाला सांगितलेलं आम्ही हनुमान मंदिरात येणार आहे, तरी बघा आम्ही आलो आहे. तर तुम्हाला तो मंदिर दाखवतो. तिथे बघा, थांबा जरा. हा बघा मंदिर, आणि इथे हनुमानची मूर्ती आहे दगडाची, आणि इथे रामचे इथे मूर्ती आहे, आणि लास्टला इथे गणपतीची मूर्ती आहे. आणि मंदिर तुम्हाला दाखवतो मंदिर कसं आहे. तर तुम्ही असं आहे मंदिर, एवढी मोठी जागा आहे मंदिराची. आणि इथून हा इथे बसायला आहे, आणि इथे रोजचं कीर्तन होते संडेला आणि सॅटर्डेला इथे. आणि इथे मस्त, आणि तिथे पोरांना तिथे खेळायला दिले, म्हणजे पाळणे लावले. तिथे अजून एक होता तिथे, तर तो तोडला आणि तिथं टाकलाय. आणि हा असं आहे मंदिर. आणि हा असं आहे. आणि त्यावेळी बघा तिथं खेळत आहेत ते बघा तिथे ना. हा इथे बघा एवढा मोठा मंदिर आहे, आणि तिथेच समोर जिम आहे. आणि इथून असं गेल्यावर तिथे एक बावडी लागते. तिथे एक बावडी लागते तिथे. आणि तुम्हाला आता अख्खं पाठून पण दाखवतो मंदिराचं. हे बघा धावते, ए पडशील. तर बघा हे असं आहे मंदिर पाठून. छोटी उभे, हा बघा हा असं आहे. म्हणजे इथे असे लाइटिंग लावलेत मस्त. 1-2 महिने लागलेत बनवायला. आम्ही रोजचं येतो. हा बघा हा असं आहे. त्या साईडनं तुम्हाला दाखवतो. तर इथं बघा, इथं असं आहे मंदिर पूर्ण साईडनं. आणि तुम्हाला एकदम मस्त दाखवतो मोठं पाटणा. हा बघा एकदम पाटणा असं दिसतं. ते राम मंदिर असतो बघा ना, ते इकडचा त्याच्यासारखं आहे. तर बघा तुम्ही. आणि समोर इथे मस्त चिंचेचे झाड आहेत इथे. म्हणजे पहिले इथे हे होतं ना, गरमीचे हे होते ना दिवस, तेव्हा इथे ना असे चिंच लागायचे. आम्ही मस्त बांबू आणून इथं पाडायचो. तिथं बघा खेळतायत, तर तुम्हाला तिथं जाऊन दाखवतो. तर आता आम्ही सगळीच आलो आहे, म्हणजे आम्ही 4घच आहे, दुसरं कोण नाही आलं आहे. मम्मी बोलली तुम्ही जावा, मम्मीचं नाही येणार, कारण की आज असंच मम्मीचं पण जाम काम आहे. तर तुम्हाला नंतर दाखवतो. आणि हा माझा पहिलाच ब्लॉग आहे, तर प्लीज तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा. ही बघा इथं खेळते, थांब. हे बघा इथं खेळतोय हिमेश, आणि हा इथं खेळतोय. आणि तिथे शेत आहे, तिथे शेत आहे पाठी. इथे सगळे असे शेत आहेत पूर्ण अख्खा. तिथे पहिला रस्ते होते, तेव्हा तिथे पहिला रस्ते होते ते अख्खे पॅक झाले. ते बघा अख्खे बंद, अख्खे रस्ते पॅक झाले. तर नंतर आता डायरेक्ट तुम्हाला घरी गेल्यावर दाखवतो. जरा आम्ही मजा मस्ती करतो, तर तुम्ही अशा ब्लॉगमध्ये जोडत. सो गाईज आता खूप ऊन पडतोय. आम्ही मस्त मंदिराच्या खालती बसलो सावलीत. हे आतमध्ये बसायचा का रे? आम्ही आता आतमध्ये बसतो डायरेक्ट. जाम गरम होतोय. तुम्ही दाखवतो आतमधचा व्ह्यू दाखवतो आतमधचा. तर तुम्ही थांबा जरा. हा इथे बरा वाटतं, जरा बाहेर ऊन बघा ऊन जाम पडतोय. नाही तर कधीच पडत नाही एवढा ऊन. जरा इथे आपण बसूया. यावेळी बघा घरी गेल तर मला बोलते मी तर घरी चाललो, यांना मी ओरडलो तर. तिथं पाळण्यावर खेळत होतो ना, ते हिच्या लागला, हिच्या या मोठीच्या
ते हिने लगेच मला बोलतं घरी चाललो. आणि तिथून त्या गेटाच्या इथून तिला वाटलं मी तिला बघितलं नाही, ती इथून आली हां, इथून त्या गेटाच्या इथून 2 गेट आहेत. ही बघा, ही बी तिच्यासोबत सामील होती. तुम्हाला मी ना माणसं पुसतात. तिथे तिथे आमचा क्लास असतो. या घराच्या त्या साईडला आमचा क्लास असतो आणि आम्ही वेगळ्या क्लासमध्ये जातात. आम्ही दोघं एक क्लासमध्ये, आम्ही दोघं खूप मार खातात आहे मी. आणि तिथून रेल्वे चालतात. थांबा तुम्हाला एकदम झूम करून दाखवतो. हे बघा, इथून दुर्वा आली. पाणी नाही भरलं. पाण्याच्या गलास आणून ठेवले पाहिजे. येणार ती बी कष्टान पाणी तिथं पण टाकणार. इथे बघा पपई केवढा आला. आता आम्ही पपई काढते. पावसानं पाणी भरतात. ते बघ, पाऊस आलाय बघा. यो कुठे गेला छोटा? इथे बिर्याणी चालू आहे. तसे पोऱ्याचे बड्डेला आले सर्वजण बघा. आणि लाईट गेले. दुर्वा काय खाते बाबू? बिर्याणी. आले जेवण. बिर्याणी, चिकन. बिर्याणी खाते. ए काय खाते तू? बिर्याणी कशी झाली? मस्त झाले. तू लढते का ग? आता इथे आम्ही डोनट बनवले मुलांसाठी. बघूया आता मुलं किती मज्जा करतात. खाऊन दाखव. तुला तरी नाचता येतं का? तो बघ छड्डे घालले मागे. इथे बघा, आता हे माझ्या मुलीने फॅब्रिक पेंटिंग करले ब्लाऊजवर. इथे एक फुल काढलंय आणि पाठीमागे गाय काढले दाखल.
हे बघा, अशी गाय. ते आम्ही भुर्जी अंडा केलाय, इथे पिझ्झा केलाय, इथे चहा या नाश्ता करायला. दुर्गी काय खाते? काय खाते? पिझ्झा. हाय कर हाय कर. हाश हाश हे बघ, मग तू टीव्हीत दिसते ना अशा हाश. ए नाचून दाखर.